मी वेडा आहे, मी वेडा आहे. अरे लोकांना मी वेडा दिसतोय, दिसतो का सांगा रे, मी वेडा आहे का? मला वेडा म्हणतात. मी वेडा आहे, वेडा. अरे कोणी बोलत नाही, तुम्हाला एवढं सांगतो, कोणी बोलत नाही आणि मागे मागे चुगल्या करत राहतात. मला पागल म्हणतात, पागल. मी पागल नाही. सांगा बाबा, मी पागल आहे का? मी आहे का पागल? नाही ना. मग माझी थट्टा करतात. वरून माझी बायको सुद्धा मला तेच म्हणते, पागल का? तर मी समाजाची सेवा करतो. रात्रंदिवस मी माझ्या शाळेसाठी झटतोय. काहीतरी माझ्या भारताचं उद्धार होईल असं जे काही जमेल ते मी करतोय. माझी बायको म्हणते, जा तुझा पुतळा बांधली देते, रात्र दिवस येतेच, मर जाऊ जाऊ. मी पागल आहे. हा हा हा, मी पागल आहे, मी पागल आहे, मी वेडा आहे. फक्त मी ज्ञान वेडा आहे. मला काहीतरी शिकवायचं आहे, मला माझी मुलं घडवायची आहे. मी पागल आहे, पागल आहे, मी पागल आहे. मी एक शिक्षक आहे, मी एक माताचा शिक्षक आहे. तर माझ्याही काही भावना आहेत, माझ्याही काही गरजा आहेत. मग त्या गरजा मी पूर्ण करतोय. मी काय वेडा आहे? नाही ना, मी वेडा आहे ज्ञानासाठी. मी वेडा आहे ज्ञान देण्यासाठी. मला समाज उभा करायचा आहे, मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे. मी ज्ञान देण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी मी वेडा आहे. खरंच मी वेडा आहे, मी पागल आहे. पण याच्यात वाटत नाही, मला ह्या माझ्या चिमुकल्या बालकांना फुलवायचं आहे. ह्या अंधारी रात्राला मला चांदण्याच्या प्रकाशामध्ये आणायचं आहे. मी वेडा आहे, खरंच मी वेडा आहे. बाबा, संस्कार द्यायचे आणि तुमच्याकडून मिळालेला संस्कार घ्यायचा आहे सुद्धा मला. मी ज्ञान प्राप्तीसाठी वेडा झालेला आहे. मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक हा वेडा असणारच. बाबांनो, माझ्या ह्या वेडापणाला तुमची सुद्धा मदत पाहिजे. आम्ही ते देतो या ठिकाणी, जे घडवतोय त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य पाहिजे. आणि तुमचे मुलं सुद्धा माझ्यासारखे वेडे नाही तर ज्ञानी व्हायला पाहिजे. हीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. नमस्कार.